नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी कसे काढाल. तर बघा कशी प्रोसेस असते. सगळ्यात आधी तुम्ही CCVIS या साईटवरती जायचं आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या. त्याच्यानंतर तुम्हाला ही साईट भारती म्हणून ओपन होईल. त्यानंतर प्रोसिजर करायची आहे. तुम्हाला न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मिस्टर वगैरे जे असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे ज्याचं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे त्याचं तुम्ही माहिती इथे भरायची आहे. फर्स्ट नेम टाकल्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. जेंडर, मेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर. संपूर्ण माहिती तुम्ही नीट भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमचा पासवर्ड वगैरे क्रिएट करून घ्यायचा आहे. पासवर्ड तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर लॉग इन करताना प्रॉब्लेम नको व्हायला. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे थँक फॉर रजिस्ट्रेशन, प्लीज व्हेरीफाय मेल ID. तुमचा मेल ID पण तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचा. मेलवर तुमच्या लिंक येईल. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे तुमचा मेल ID आणि पासवर्ड टाकून ते कॅप्चा फिल करायचं आहे. कॅप्चा व्यवस्थित फिल करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. अशा प्रकारे तुमची विंडो खुली होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ॲग्री आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही कशासाठी कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे तर एज्युकेशन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. एज्युकेशनसाठी काढत असतं तर तुमचं शिक्षण काय चालू ते तुम्ही इथे भरायचं आहे. 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन ज्याच्यासाठी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशी विंडो खुलेल. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची इन्फॉर्मेशन, नेम, मिडल नेम आणि सरनेम टाकून तुम्ही तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फादरचं नेम, ॲप्लिकेशन नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेटवरती जे नाव आहे ते तुम्ही टाकायचे. त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर तुम्ही व्यवस्थित बघून टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकेशनची ज्याचं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढताय त्याची डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकायची. त्याच्यानंतर बर्थ प्लेस, जन्म ठिकाण टाकायचं आहे आणि तुमची कास्ट निवडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कास्ट कुठली आहे, कोणत्या कास्टसाठी तुम्ही अप्लाय करता ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा जो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असेल. त्याच्यानंतर कोणत्या दिवशी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं ती डेट टाकून घ्यायची आहे आणि तुमचा जिल्हा व कोणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी अप्रूव्ह केलं तर त्यांचं डेजिग्नेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढताना कुठले डॉक्युमेंट्स जोडले होते ते सर्व तुम्ही इथे टिक मार्क करायचे जेवढे डॉक्युमेंट तुम्ही जोडले होते. त्यानंतर तुमची मदर टंग, रिजनल डायलेक्ट म्हणजे कोणत्या भाषेत तुम्ही बोलता व तुमच्या देवाचं नाव आहे तिथे टाकायचे. त्याच्यानंतर 5 सरनेम जे तुमचे रिलेटिव्ह असतील, 5 सरनेम टाकायचे रिलेटिव्हचे. त्यानंतर तुमचं इथे ॲड्रेस टाकायचा आहे संपूर्ण, तालुका वगैरे तुमचं व्यवस्थित ॲड्रेस भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कंट्री इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका, पिनकोड टाकायचा आणि तुम्ही केव्हापासून इथे राहताय तर ते वर्ष इथे निवडून घ्यायचे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर तुम्ही नो करून तुमचा ॲड्रेस भरून घ्यायचा. तर इथे तुमची एज्युकेशन डिटेल भरायची, प्रायमरी आणि सेकंडरी जे पण तुमचे असेल. नेम ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे तुमच्या शाळेचे नाव टाकायचे आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं ते टाकायचं आहे आणि कोणत्या वर्षी तुम्ही शाळा सोडली ते टाकायचे. त्याच्यानंतर कोणते कास्टचे वगैरे तुम्ही भरून घ्यायचे व्यवस्थित आणि एज्युकेशन स्टेटसमध्ये तुमचं पूर्ण असेल तर कंप्लीटेड टाकायचं आहे आणि ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. तुमचं जर 12वी वगैरे पूर्ण तुम्ही व्यवस्थित भरायचं. एज्युकेशन डिटेल तर फॅमिली डिटेलमध्ये तुम्ही तुमच्या फादरचं नाव टाकायचं इथे.
त्याच्यानंतर फादर मिडल नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम. ग्रँडफादरचे पण तसेच. ग्रँडफादरची डिटेल भरल्यानंतर तुमचा ॲड्रेस भरायचा आहे, परमनंट ॲड्रेस. डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करतात, काय काम करतात त्याबद्दल तुमची माहिती टाकायची. मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा फादरचा. सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन जर वडील जर शिकलेले असेल तर त्यांची माहिती टाकायची, एज्युकेशन डिटेल टाकायची त्यांची. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर वडिलांची पण डिटेल व्यवस्थित भरायची, एज्युकेशन डिटेल. बघा आता वडिलांचे कॉलेज, स्कूल किंवा कॉलेजचे नेम, त्यानंतर कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं व कोणत्या वर्षी तुम्ही स्कूल सोडलं. त्याच्यानंतर कास्टची डिटेल. त्याच्यानंतर कम्प्लिटेड स्टेटस आणि सेव्हवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही मायग्रेटेड दुसऱ्या राज्यातून असेल तर येस करायचे आहे. आपण तर महाराष्ट्रातले असल्यामुळे तिन्ही ऑप्शन नो करून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचे. जर तुमच्या फॅमिली कोणाचं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथे तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करून तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथे तुमचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ज्याच्या नावाने तुम्ही ॲप्लिकेशन काढत आहे मुलाचं, तर तिथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स स्कॅन करून एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही इथे कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करून प्रोसेस अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की सर्टिफिकेट तुमचं व्यवस्थित अपलोड झालं आहे की नाही. व्ह्यू अपलोड फाईलवरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर ॲफिडेविट 17 नंबर फॉर्म जो तुम्ही ॲफिडेविट सोबत बनवला आहे तो पण तुम्ही इथे अपलोड करायचा. बघा इथे तुमचा फॉर्म आणि जे ॲफिडेविट दोन्ही सोबत तुम्ही मर्ज करून अपलोड करायचे. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 3 पण तुम्ही अपलोड करायचा आहे विथ ॲफिडेविट. तो पण अपलोड करून तुम्ही बघू शकता की डॉक्युमेंट्स बरोबर अपलोड होत आहेत की नाही ते तुम्ही व्ह्यू करून बघू शकता. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 15 जो तुमच्या स्कूल किंवा कॉलेजमधून तुम्हाला भेटेल तो पण तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. फॉर्म नंबर 15 आपण हे 5-6 डॉक्युमेंट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. हे असेल तरच तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी निघणार, नाही तर नाही निघणार. त्याच्यानंतर फोटो, ॲप्लिकंटचा फोटो तुम्ही टाकायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर ॲप्लिकंट सिग्नेचर पण तुम्ही अपलोड करून द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून तुमच्याकडे जे जे असेल तुम्ही टाकू शकता. ॲप्लिकंटचं प्रायमरी लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ज्याचं तुम्ही करताय त्याची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, फादरचं आणि ग्रँडफादरचं तिघांचंही तुम्ही इथे टाकायचं. बघा मी तिघांचे पण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करतोय. आजोबांचे पण तुम्ही LC स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे. बघू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे काही अजून डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्ही जसे इथं ग्रँडफादरची कास्ट सर्टिफिकेट अपलोड करता सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून. वडिलांचं पण करून घ्यायचं व एक आजोबांचे ओळखीचा पुरावा म्हणून त्यांची LC पण अपलोड करून टाकायची इथे. एवढे मी 3 डॉक्युमेंट अपलोड करून सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर ही विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही चेकबॉक्सवरती टिक मार्क करून कॅप्चा फिल करायचं आहे. आधी हे सबमिट करताना तुम्ही बघून घ्यायचं तुमची डिटेल पूर्ण आहे व्यवस्थित. नाहीतर मग एकदा कधी फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकत नाही. त्यानंतर बघा अशी विंडो खुलेल. त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही पेमेंट कसं करणार आहे, UPI, Google Pay, फोनपे, तुमची इथं UPI ID टाकून घ्यायची.
तर बघा मी फोनपेमधून करणार आहे, तर मी इथे फोनपेवरती सिलेक्ट करून पे नावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट भेटेल. ही रिसिप्ट तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची आणि ओरिजिनल फॉर्म पण तुमचं सोबत घेऊन तुमचं समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्ही जायचं आहे. हे डॉक्युमेंट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन. व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून दुसऱ्याला पण मदत होईल या व्हिडिओमुळे. धन्यवाद.